जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 7वा, चतुर्दश ब्रह्मनाम, समाज 10वा, देहांत निरूपण नाम। श्रीराम समर्थ। मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, मायावी भ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता। सद्गुरूंनी दशक दाखवला तो 7वा, चतुर्दश ब्रह्मनाम, आणि त्यामध्ये समाज दाखवला तो 10वा। मग सद्गुरू नेहमी सांगतात, ज्याचा 10वा ना, ज्याचा 10वा, 12वा, 13वा श्राद्ध त्यांनीच करावा 10वा। मग 10वा कुणाचा करायचा हे कळण्यासाठी जोपर्यंत अद्वैत ग्रंथ निरूपणी श्रवण करावा, समर्थाने लिहिलं श्रवण कैसे करावे। सद्गुरू बोलले अद्वैत ग्रंथ निरूपणी श्रवण करावा, तर कळेल की 10वा कुणाचा करायचा। बघा, त्यावेळी त्या द्रौपदीने पण 10वा केला होता, केला का नाही? पण द्रौपदी काय करते, शेवटी 10वा करते ना। मग द्रौपदीने पहिलाच 10वा केला पाहिजे होता, परंतु काय होतं माहिती आहे का, द्रौपदीला कॉन्फिडन्स असतो की माझे 5 पांडव मला वाचवतील, माझे कृपाचार्य, भीष्माचार्य, बरेच जाणती मंडळी या सभागृहामध्ये आहे, ती मला वाचवेल म्हणून तिला कॉन्फिडन्स असतो। परंतु ज्यावेळी त्यांच्या सगळ्यांच्या माना खाली जातात, त्यावेळी द्रौपदी बोलते आता काही यांच्यावर विश्वास ठेवून फायदा नाही। मग ती काय करते, अंतकाळीच्या सोयऱ्याला हाक मारते। काय करते, अंतकाळीचा सोयरा आहे ना, त्याला हाक मारते आणि ती काय करते, तुला 10वा करते। काय करते बघा, सद्गुरू बोलले, आणि त्या द्रौपदी तये द्रौपदी कारणे लागवेगे, सद्गुरू लिहून ठेवलं, तये त्या द्रौपदी कारणे लागवेगे, तोरे धावतो सर्व सांडोणी मागे, धावतो 10वा। अशी धाव घेतली, अशी धाव घेतली की सद्गुरू बोलले आखी कपड्याची मिल, साडीची मिल कमी पडल, एवढी वस्त्र पुरवली, एवढी वस्त्र पुरवली की त्या दुर्योधनाला, त्या दुःशासनाला, त्या 101 कौरवांना ती वस्त्र फेडता फेडता घाम फुटला, दमले। बघा, तोरे धावतो सर्व सांडोणी मागे, एवढी वस्त्र पुरवली की त्या कौरवांची रवरव करणारे कौरव त्यांची पार दमछाक झाली। बघा मग, आणि नंतर द्रौपदी म्हणते कशी माहिती आहे का, देवा देवा एवढा उशीर, भगवंता एवढा उशीर। सद्गुरू बोलले अगं द्रौपदी, मी वाटच बघत होतो, पण तू हाकच लेट मारलीस, करू काय। बघा, म्हणून बोले तये द्रौपदी कारणे लागवेगे। सर्व मागं सांडलं, गरुला सुद्धा मागं ठेवला आणि स्वतः त्या द्रौपदीची नेसी लुगडी झाला आणि एवढी वस्त्र पुरवली की त्या दुर्योधना, त्या दुःशासनाला घाम फुटला। सद्गुरू बोलले म्हणून 10वा कुणाचा करायचा हे सद्गुरू बोलले, जोपर्यंत अद्वैत ग्रंथ निरूपणी श्रवण करावे हे जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत बिलकुल करणार नाही। कारण जयामानाला देव तो पूजित आहे, जयामानाला देव तो पूजित आहे। सद्गुरू बोलले, म्हणून सद्गुरू बोलले दशक दाखवला 10वा, समाज दाखवला 10वा, मग 10वा कुणाचा करायचा, सद्गुरू बोलले। त्यामध्ये समर्थाने लिहून ठेवलं देहांत निरूपण। कुठलं निरूपण, देह आणि अंत, देह आणि अंत, आणि त्याचं निरूपण कोण देईल, मग जा सद्गुरूची शरण। या सगळ्या गोष्टीचं निरूपण फक्त संत परंपरा देणार आहे, सद्गुरू देणार आहे। बघा,
बाबा महाराज नाही देणार हो. आणि देहांत ज्यार्थी देह आहे त्यार्थी त्याला अंत आहे. आम्ही जे उतरलो ते मृत्यू लोकामध्ये, आम्ही जे उतरलोय ना ते बोलले मृत्यू लोकामध्ये. 6 कोटी वर्ष आयुष्य असून सुद्धा बोलला मला अमरपद पाहिजे. अरे सद्गुरू बोलले की एवढं मोठं आयुष्य तुला दिलेले, व्यवस्थित चांगल्या प्रकारे भोग आणि सूट हो, पण सुटल तो रावण कसला. म्हणून जोपर्यंत रावण, सद्गुरू बोलले त्याला आत्मलिंग दिलं भगवंतानी, परंतु सद्गुरू बोलले 100 वेळा जरी त्याला दिला असताना तरी त्याला लंकेत नेता आलं नसतं. कारण काय तर बोले त्याचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश नाही. जोपर्यंत रावणाचा गोकर्ण क्षेत्रात प्रवेश होत नाही तोपर्यंत त्याला आत्मलिंग बोलले लंकेमध्ये नेता येत नाही. म्हणून सद्गुरू पाहिजे. वाटेना मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. कारण देहाचा अंत, सद्गुरू बोलले देह आलाय त्यार्थी अंत आहे, ज्यार्थी देह धारण केलाय त्यार्थी अंत आहे, ज्यार्थी जन्म झालाय त्यार्थी मृत्यू आहे. सद्गुरू बोलले कारण मृत्यूस नये चुकविता काही केल्या. राजा असता मृत्यू आला, 1,00,000 कोटी जरी कबूल झाला तरी सोडीना मृत्यू त्याला काही केल्या. बघा मग काय करायचं हे ठरव हो तू. ज्यार्थी देह दिलाय त्यार्थी कार्यकारण काहीतरी दिला असेल ना देह तुला. काय खाओ पिओ मजा करण्यासाठी देह दिलाय का रे तुला. हा देहांत, देहाला अंत आहे म्हणून तुला काय केलं पाहिजे. हा देहाला तुझ्या अंत आहे ना, मग तू काय करायला पाहिजेस. सद्गुरू बोलले तुला काय कमवायला पाहिजे, तुला कुठली इस्टेट कमवायला पाहिजे, तुला काय बरोबर नेता येईल ते कमवायला पाहिजे. परंतु हा दृश्य जे दिसतोय ना, दृश्यामध्ये जे दिसतंय ना ते ये मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजे. ते बारकं पोरग, बारकं बाळ कसं कुठं जत्रेत गेल्यानंतर मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, खेळणं पाहिजे, त्याला नाही दिलं की ते रडतात, अशी माणसाची अवस्था झाली. सद्गुरू बोलले अरे दिसल ते कोणी पण देईल, पण जे दिसत नाही ते द्यायचं, म्हणजे ज्याचा अधिकार तो पाहिजे ना. हा हे सगळं इथंच ठेवायचंय. जे दिसेल ना ते यद द्रष्टम तद नष्टम, जे दिसेल ते इथंच ठेवायचंय. मग जे दिसत नाही ते न्यायचे, ते घे ना. आणि ते दाखवण्यासाठी सद्गुरू पाहिजे हो. बघा देहाला अंत आहे. प्रत्येक जण ज्याने जन्म घेतला त्याला देह आहे, देहाला मर्यादा लावली. त्याच्यामध्ये झालं काय माहितीये का, शतवर्ष आयुष्य नेमलं. किती या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य बघाल तर किती आहे तर 100 वर्ष. आता 100 वर्ष का तर सद्गुरू बोलले प्रत्येक युगामध्ये माणसाला आयुष्य दिलेलं आहे. बघा पहिले 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्याच्यानंतर काय केलं माहितीये का, त्रेतामध्ये 1 शून्य काढून टाकला, 10,000 वर्ष केलं. किती कृतामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं, त्रेतामध्ये 10,000 केलं, 1 शून्य काढला मागचा. परत द्वापरामध्ये काय केलं तर 1,000 केलं. किती कृत, तेता, द्वापरांनी कली, लाख, 10,000, 1,000 आणि आता किती मागचा 1 शून्य काढला. बघा 100 वर्ष. आणि सद्गुरू बोलले आजचं कंडिशन अशी आहे की ॲव्हरेज वय दाखवले माणसाचं 60 ते 55, 55 ते 60 वर्ष वय दाखवले. बघा ॲव्हरेज वयचं दाखवलं ना, व्यवस्थित जगला तर 60 वर्ष ॲव्हरेज दाखवलंय सगळ्यांचा. मग कोणी 65, कोणी 70, कोणी 80 आणि कोणी 50, 40 अशा ह्या दरम्यान तो त्याचा देहांत होतोय. बघा सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरूंनी लिहून ठेवलं या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य दिले, शतवर्ष आयुष्य नेमले. किती शतवर्ष आयुष्य नेमले, त्यात बाळपण नेमता गेले. बघा बाळपण कसं गेलं तर नेमता. नंतर काय बोलले तर बोले तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. कारण तरुणपणामध्ये काय होतात, विषय पण एकदम ग्रीन असतात, एव्हरग्रीन असतात, आणि त्याला स्वस्त बसून देत नाहीत. त्याला असा फिरकी लावतात, त्याच्या पायाला असा फिरवतात त्याला की त्याला वाटतं माझ्यासारखा मीच हिरो एकदम. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. मग सद्गुरू नेहमी सांगतात
मग वृद्धपणी नाना रोग, मग भोगणे लागे कर्मभोग, मग बाबा भगवंताचा योग कोणे वेळी. हा 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 तुम्ही बोल. देहाला आणतंय त्या अर्थी स्टेप 3 दाखवल्यात का त्या रावणाला पण त्यावेळेस 3 हाका मारल्या. पहिली हाक मारली बालपणी, ये बाबा ये, थोडा तरी परमार्थ कर. हा? तो नको बोलला, काय गरज आहे. हा, सोन्याचा तमचा मी घेऊन मी आलोय. रावणाला पहिली हाक मारली, बोला थांब थांब थांब, आला थांब जरा, थांब थांब थांब, हाय हाय आयुष्य पडले, बोलतो थांब थांब. परत दुसरी हाक मारली तारुणपणामध्ये, कुणाला, तुम्हाला आम्हाला. त्या रावणाचा विषय चालेल त्यावेळी त्याला हाका मारल्या, पण त्याला हाकेचा अर्थ न कळल्यामुळे शेवटी ते आत्मलिंग त्याला खाली ठेवावं लागलं, हे लक्षात घे. बघा सद्गुरू बोलले दुसरी हाक मारली तरुणपणामध्ये, अरे बाबा आता तरी परमार्थ कर. बाळपण तुझं नेमता गेलंय, आता तरी तारुण्यामध्ये परमार्थ कर. बोलतो, कारण काय लोकांचं ऐकायला लागला ना. तो बोलतो काय म्हणलाय, तो काय बोलला माहितीये का, बोलतो परमार्थ आता करायचा, बोलतो आता कमवायचे दिवस आहेत, बोलतो परमार्थ बोलतो जरा म्हातारपणी रिटायर झाल्यावरती. बघा शेवटी तो पण वेळ गेली, तिसरी हाक मारली. पहिली हाक मारली बालपणात, दुसरी हाक मारली तरुणपणात, तिसरी हाक मारली म्हातारपणात. म्हातारपणात काय बोलला माहितीये का, आता काय राहिलंय, सगळे दात पडले, राम राम म्हणता येत नाही. त्याला राम राम म्हणायला सांगितलं तर बोलतो लांब लांब. तारुण्य अवघे विसले वैशाकडे, वृद्धपणी नाना रोग, मग भोग सगळे रोग लागले ना, केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सगळं. बघा आणि सद्गुरू नेहमी 3 हाका मारतात. त्या 3 हाकेमध्ये आला तर ठीक आहे, नाहीतर मग काय करतात, आत्मलिंग खाली ठेवतात. आणि एकदा ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं ना की ते परत उठत नाही हो. ते तिथंच त्याचा सगळा कार्यक्रम तिथंच होऊन जातो. म्हणून आत्मलिंग कळलं पाहिजे हो. बघा म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात देहाला अंत आहे. देहाचा अंत आहे, ज्या जन्म झाला त्याला मृत्यू आहे. पण इथं अमरपद मागून जमणार नाही. इथं काय करायला पाहिजे हे कळण्यासाठी सद्गुरू करावा. जयासं वाटे ना मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. बघा सद्गुरू बोलले मोक्ष म्हणजे काय, मेल्यावर नाही, जिवंतपणी मोक्ष द्यायचा आहे. बघा आणि त्याला मुक्त करून टाकायचं आहे. बघा तोडून टाकली, बोलली तोडून टाकली तुमच्या आमच्या मनातील आशंका जन्म आणि मृत्याची. म्हणून ते म्हणतात ना, जो जन्मलाची नाही ठाईचा, जो जन्माला आलाच नाही ठाईचा त्याला मृत्यू येईल कैसा. समर्थाने ह्याच समासामध्ये ती ओवी लिहून ठेवली की जन्मालाच जो आला नाही त्याला मृत्यू कसा असेल रे. कारण सृष्टीला नियम आहे, यद द्रष्टम तद नष्टम. देह दिसतोय म्हणजे त्याला नाश आहे, देहांत, देहाला अंत आहे. आणि त्याचं निरूपण देण्यासाठी सद्गुरूला कार्याला, संतांना कार्याला सद्गुरू बोलले यावं लागलं. नाही तर कोण, कारण काय तर बोलले बुडत होते ना लोक सैरभैर झाले होते. संत परंपरेला कार्याला यावं लागलं. आणि बुडते हे जन देखवेना डोळा, म्हणून येतो कळवळा, बोलले. बघा समर्थांनी समाज दाखवला धावा, देहांत निरूपण. त्याच्यामध्ये समर्थांनी लिहून ठेवलं मिथ्या तेची झाले सत्य, मिथ्या तेची सत्य झालं आणि सत्य तेची झाले असत्य. बघा त्याच्यामध्ये समर्थांनी लिहून ठेवलं मायावी भ्रम. आणि ते काय करतात, तर मायावी भ्रमाचे कृत्य काय. आता हे मायावी भ्रमाचं कृत्य तुम्हाला सद्गुरू बोले माहिती आहे का कुठलं आहे ते. मायावी भ्रम निर्माण करतात माणसाच्या पिंडामध्ये. तसं त्या मायावीनी काय केलं, ते सीतेच्या पिंडामध्ये भ्रम निर्माण केला. आता हे भ्रम निर्माण करण्यासाठी काय केलं, तर बोलले मायावी याच्या माध्यमातून सगळं दृश्य निर्माण केलं. आता याची सुरुवात कुठून झाली माहिती का, ज्यावेळी लंकेतनं रावण आला ना, त्यावेळी तो एकटा आला नाही हो. त्यांनी काय केलं, स्वतःचा मामा मारीच लंकेमधून येताना काय केलं, या रावणाने
प्लॅन आखला, कारण कुठल्याही गोष्टीला पहिला प्लॅन लागतो, लक्षात घ्या. अपहरण करायचं म्हणजे प्लॅन पाहिजे ना. सीतेचं अपहरण करायचंय, त्यांनी प्लॅन तिथं हाकला. त्या महारीचला सांगितलं. महारीचला काय सांगितलं माहितीये का? बोलले मामा तू काय करायचं, बोलले तू काय करायचं, तू मायावी हरणाचं रूप घ्यायचं, सोन्याचं हरिण बनायचं. काय बनायचं? कारण मायावी नेहमी रूप बदलतात बघा, त्याला काय अवघड नाही रूप बदलायला ना. मायावी पण तो मारीच काय बोलला, बोलतो नाही बाबा मी नाही येऊ शकत, बोलतो मी येणार नाही, बोलतो. तेव्हा रावण बोलला बघ मामा, सरळ सांगतोय, बऱ्या बोलाने येत असेल तर ठीक आहे, नाही तर इथंच तुला मारून टाकतो. तो मारीच बोलला त्या रावणाचं काय खरं नाही, रावणाचं काय खरं नाही, ह्याच्याबरोबर नाही गेलं तर हा स्वतःच मारल. त्यांनी एक बोध घेतला, बोलला की ह्याच्या हातनं मरण येण्यापेक्षा त्या श्रीरामाच्या हातून मरण आलेलं सुटेन तरी मी सुटेन बघा. म्हणून तो मारीच पहिला येत नव्हता, पण यांनी त्याला दम दिला. काय बोलला तू आला नाहीस ना तुला इथंच मारून टाकतो. शेवटी काय झालं, तो मारीच तयार झाला आणि त्यांनी काय केलं, सीता त्या पर्णकुटीच्या बाहेर बसली असताना हा मारीच त्या सोनेरी मृगाचं रूप घेऊन सीतेच्या समोर सीतेला दिसेल असं तो फिरायला लागला, इकडे तिकडे बागडायला लागला. शेवटी सीता मायेमध्ये आली. काय झालं तर सीता मायेमध्ये आली आणि सीतेला वाटलं किती सुंदर हरिण आहे, नाही ह्याची चोळी जर शिवली तर खूप सुंदर दिसेल. कारण काय तर बोले सीता मायेत आली, सीता देहबुद्धीत आली बघा. आणि शेवटी सीतेनं काय केलं तर श्रीरामाकडं हट्ट धरला, कंचुकी शिवायचा म्हणजे चोळी. मला ते हरिणाचं कातड्याची चोळी शिवायची आहे, म्हणून मला ते हरिण पाहिजे. कारण देहबुद्धीनं काय, सीता म्हणजे देहबुद्धी, सद्गुरू बोलले. शेवटी श्रीरामाला तिनं सांगितलं की मला ते तो सोन्याचा हरिण आहे, तो मला पाहिजे, मृग पाहिजे, मला त्याची कंचुकी शिवायची म्हणजे मला चोळी शिवायची त्याची. तेव्हा श्रीराम सुद्धा तिला सांगतोय की सीते सोन्याचं हरिण कधी नसतं, सीते सोन्याचं हरिण कधी नसतं. पण सीता बोलली तुम्हाला माझा हट्ट पुरवायचाच नाही. सीता रुसून बसली, कारण श्रीहट्ट तिला म्हणतात, श्रीहट्ट. शेवटी श्रीराम बोलले आता दोघं पण जाऊ शकले असते, परंतु श्रीरामाने काय केलं, श्रीरामाला कळलं की हा इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. कारण सोन्याचं हरिण कधी या विश्वामध्ये कारण निर्माण करण्याचा ज्याचा अधिकार आहे, त्यांनी सद्गुरू बोलले पालन करताना कधी त्यांनी हरिण सोन्याचं बघितलंच नाही, तो कसा मान्य करेल की हरिण सोन्याचं असतं ते. शेवटी त्यांनी काय केलं, लक्ष्मणाला सांगून ठेवलं, बघ मी जातोय, तू सीतेचं रक्षण कर बघा. आणि लक्ष्मणा तिथे ठेवला आणि धनुष्यबाण घेऊन तो श्रीराम त्या मृगाच्या मागे धावला. खूप लांब जंगलामध्ये पळवून शेवटी श्रीरामानं काय केलं तर त्या मृगाचा वेध घेतला आणि मृग धारातीर्थी पडला. मृग कोसळल्याबरोबर आता तो मायावीच तो सुटला, परंतु त्यांनी जाता जाता काय केलं माहितीये का, श्रीरामाच्या आवाजामध्ये सीते धाव, लक्ष्मणा धाव असा ओरडायला लागला. आणि ही 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 आरोळी ज्यावेळी त्या सीतेने ऐकली त्यावेळी सीता बोलली लक्ष्मणाला की श्रीराम हाका मारतायत, लक्ष्मणा धाव, सीते धाव. तेव्हा ती सीता लक्ष्मणाला बोलली की असा राम संकटात आहे, माझा प्रभू संकटात आहे, तू लवकर जा. तेव्हा तो लक्ष्मण पण त्या सीतेला सांगतोय
की या विश्वामध्ये रामाला पराजित करेल असा कोणीच नाही, म्हणून तू घाबरू नकोस. पण सीता शेवटी नको नको त्याला ते बोलली. हो, सीता आहे ना, ती त्याला नको नको ते बोलली. शेवटी लक्ष्मण मजबूर झाला, जाण्यासाठी मजबूर झाला. पण जाता जाता त्यांनी काय केलं तर तिला काय केलं माहितीये का, जाता जाता काय केलं तर आपल्या पर्णकुटीच्या बाहेर लक्ष्मण रेषा मारली. काय मारली? त्यांनी स्वतःच्या बाणांनी लक्ष्मण रेषा मारली आणि लक्ष्मण रेषेची भिंत उभी केली. पण सीतेला एकच सांगितलं, ही रेषा ओलांडून तू बाहेर जाऊ नकोस. बघा, ही रेषा ओलांडून तू बाहेर जाऊ नकोस. आणि लक्ष्मण रामाच्या दिशेनं, जिकडं आवाज आला त्या दिशेनं लक्ष्मण धावत चालला. आता ही सगळी वाट बघत होता तो लपून बसलेला, झाडाच्या मागे लपून बसलेला तो रावण. तो लपून बसलेला, त्यांनी पण काय केला तर बोले साधूचा वेश केला. काय केला म्हणजे बघा, विषय पण असे आहेत की बोलले विषयांचं कार्य करण्यासाठी त्याला भिकारी बनवला. बघा, त्याला सुद्धा भिकारी बनवला आणि त्याला भिक्षुकाचा वेश धारण करायला लावला. त्याच्या हातामध्ये कटोरा दिला. काय केला बघा, म्हणजे विषय असे आहेत ना की भल्या भल्यांच्या हातात त्यांनी कटोरा दिलाय. एवढा रावणाचे ऐश्वर्य, अख्खी लंका सोन्याची, अख्खं समुद्रामध्येच त्याचं स्थान, 14 चौकडीचं राज्य, पण विषयाने त्याच्या हातात कटोरा दिला, त्याला भिकारी बनवला. आणि शेवटी तो जाऊन काय बोला भिक्षान देही. तेव्हा झालं काय माहितीये का, तो बोलला मी पर्णकुटीत येतो, मला भूक लागली. तेव्हा सीता बोलली पर्णकुटीमध्ये कोणी नाही, मी एकटीच आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये येऊ नका, इथेच थांबा, मी तुम्हाला माधुकरी घालते. सीता आतमध्ये गेली. तसा हा रावण मागून जायला निघाला, सीतेच्या मागे जायला निघाला, आतमध्ये घुसायला अपहरण करण्यासाठी. परंतु झालं काय माहितीये का, ती लक्ष्मण रेषा मारली होती ना, तिच्यावरती तिला पूर्ण जाळ पेटायला लागला रावणाला. ते रावणाच्या त्या लक्ष्मण रेषेवरती जाळ पेटायला, पलंडून जाऊ शकत नाही रावण. शेवटी रावणाने एक आयडिया केली. काय केली, सीता आतमध्ये ज्यावेळी माधुरी मागायला गेली ना, त्या टायमाला ह्यांनी काय केलं, तो अनुष्ठानाला बसल्याचं नाटक केलं. काय केलं या रावणाने, काय केलं तर स्वतः अनुष्ठानाला बसल्याचं नाटक केलं. आणि ज्यावेळी सीता माधुकरी घेऊन आली त्यावेळी ती बोलली या माधुकरी घ्या. भिकाऱ्याला, त्या रावणाला बोलली साधू महाराज या माधुकरी घ्या. तेव्हा रावण काय बोलला माहितीये का, मी आत्ताच बोलतो अनुष्ठानाला बसलोय आणि मी अनुष्ठानावरून उठू शकत नाही. तेव्हा सीता बोलली मी पण तिथे येऊ शकत नाही. तेव्हा रावण बोलला मग मी चाललो, आम्ही तुला मी शाप देतो बोलले. सीता घाबरली. तिला वाटलं साधू शाप बीप देईल, म्हणून तिनं काय केलं, नाविलाजानी, कारण सीतेचा काय होतो, नाविलाज होतो. शेवटी सीतेचा नाविलाज होतो आणि सीता ती लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर येते. आणि लक्ष्मण रेषा बाहेर ओलांडून आल्याबरोबर रावण सीतेला उचलतो. आणि पुढचा कथानक सगळं आम्ही ऐकलेलं आहे. मायावी भ्रमाचे कृत्य ऐसे असे पहा आता. बघा, म्हणून सद्गुरू बोलले आज पण ह्या युगामध्ये सद्गुरू बोलले, साधूच्या वेशात आलेल्या माणसाला सद्गुरू बोलले साधूच्या वेशामध्ये आलेल्यावरती विश्वास ठेवायचा नाही. याच्यातून बोध काय मिळाला सद्गुरू बोलले तर बोलले साधूच्या वेशात आलेल्या माणसावर विश्वास ठेवू नकोस. बघा, मायावी भ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. कारण सत्यतेची झाले असत्य. काय झाले, मिथ्यातेची झाले सत्य, असत्यतेची झाले असत्य. मायावी भ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. बघा पुढे म्हटलं,
सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे तरी उठेना धरणे असत्याचे. बघा, तर असत्य काय करतं, नेहमी धरणं धरतं. आणि धरणं धरल्यानंतर काय होतं तर बोलले हमारी मांगी पुरी करो. बघा, धरणं म्हणजे काय, सद्गुरू बोलले तरी उठेना धरणे असत्याचे. बघा, आता असत्याचं धरणं उठवायचं म्हणजे ज्याचा अधिकार तोच पाहिजे ना. म्हणून समर्थाला, संतांना, सद्गुरू परंपरेला काय करावं लागलं की बोलिली नाना निरूपणे. बघा बघा, म्हणून सत्य कळाया कारणे, सत्य कळण्यासाठी बोलिली नाना निरूपणे. मग नाना कळला पाहिजे, ज्याचा अधिकार तो कळला पाहिजे. तरी उठेना धरणे, असत्याचं धरणं उठवायचं, कारण असत्य अंतरी बिंबले बोललंय सद्गुरू बोलले, पुढे लिहून ठेवलंय समोर. एवढं बिंबलंय ना की दृढ झालंय. बघा, तरी उठेना धरणे असत्याचे. बघा, कारण संताला, सद्गुरूला काय यावं लागलं, असत्य अंतरी बिंबले, सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे तरी उठेना धरणे असत्याचे. बघा, सत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले, सत्य असो न हरपले जेतील तेथे असत्य अंतरी बिंबले. बघा, सद्गुरू बोलले असत्य असं अंतरी बिंबलंय ना. असत्य म्हणजे अज्ञान, जन्मता जायते अज्ञान, अवगुण सहज, असत्य सहज. असत्य शिकावं लागत नाही, ते सहज येतं. शिवाय शिकावं लागत नाही, सहज येतात ते. लहानपणापासून कुडी वाढे कुबुद्धी वाढे, मग लो लागला खेळांचा, कळप मिळवला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा आनंद शोक आहे. फुटला डोळा झाला लुळा, ठाकून आली अवकळा. कारण काय, असत्य अंतरी बिंबले. हे नुसतं सद्गुरू बोलले, हे नुसतं असंच नाही बिंबलं, ते जन्मापासून ते बरोबर आले, हळूहळू हळूहळू असं ते दृढ झालं ना. बोलले की बोलले त्यांनी धरणं धरलं, असत्य अंतरी बिंबले. कुणी सांगायची गरज नाही, न सांगताच ते दृढ झालं. कसं झालं, त्यांनी घरात घर केलं. त्यांनी काय केलं, या तुमच्या आमच्या घरात घर केलं. पोट भाडोत्री राहायला आले. काय आले, घरात घर करतात म्हणजे काय करतात, पोट भाडोत्री राहायला येतात. न सांगता, त्याला सांगायची गरजच नाही, न सांगता ते दृढ झाले. कसे झाले, सत्य असून हरपले जेतील तेथे. बघ, सत्य असून, सत्य असून हरपले. आता सत्य काय, बोलिली ना नाना निरूपणे सत्य कळाया कारणे, सत्य असून हरपले. हरवलंय सत्याला, सत्य हरवलंय. हरपले म्हणजे काय, तर हरवलंय. आणि त्याला माणूस शोधत फिरतोय, कुठं कुठं फिरतोय, कुठं कुठं फिरतोय. सद्गुरू बोलले अरे तो जळी स्थळी काष्टी पाशाने तो भरून उरलाय, तो येत नाही, तो जात नाही, तो असतच असे सर्व काळ. पण सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले की सत्य असोन हरपलं जेथील तेथे. बघा, मग धावा घेऊन तीर्था जाती, मग विचार करती अंतकरणी, जिथे तिथे जिथे तिथे कुठं कुठं गेला. दोंडानं पाणी उगाच वनवन 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 हिंडवणं काय होते. म्हणून सद्गुरूले निरूपणाच्या श्रवणामध्ये हो, अध्यात्म ग्रंथ निरूपणी अद्वैत ग्रंथ निरूपणी श्रवण करावे. असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले, सत्य असून हरपले. जो चालवतो ते सत्य आहे, माया ही मिथ्या आहे. मायावी भ्रमाचे कृत्य ऐसे असे पहा आता. म्हणून बोले ना, सत्य असून हरपले जेथील तेथे. बघा, म्हणून देव देवळामध्ये लपला.
देव लपलाय कुठं? तर देवळामध्ये लपलाय. आणि जोपर्यंत देवळाचं पूजन होत नाही, मग सद्गुरू काय करतात? देवळाचं पूजन करतात. बघा, मग देव लपलाय कुठं? देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. म्हणून नांदतो केवळ पांडुरंग. पण महाद्वार ओलांडल्याशिवाय देवाचं दर्शन घेता येत नाही हो. बघा, सत्य असोन हरपले जेथील तेथे. बघा, पुढे म्हटलं वेद शास्त्रे पुराणे सांगत. आता हे सगळे काय सांगतात? वेद काय सांगतात? शास्त्र काय सांगतंय? 4 वेद काय सांगतायत? 6 शास्त्र काय सांगतायत? 18 पुराण काय सांगतायत? बोले सांगती. काय सांगती? आणि ती निश्चय कशाचा करतात? तर बोले सत्याचा निश्चय करते. बघा, तरी नय आत्मप्रचिती सत्य स्वरूप. बघा, वेद शास्त्र पुराण सांगतायत की जवळी 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 जवळी, पण भेटच नाही जन्मोरी. तरी पण माणसाला कळत नाही हो. एवढे अभंग ठेवले, एवढे संत परंपरेने कार्य केलं जवळचा देव दाखवण्यासाठी, पण माणसाला वेळ आहे कुठं? संत परंपरेने कधी फी घेतली नाही हो, फुकट दिलं, फुकट. कारण मनुष्य जन्म फुकट चाललाय माणसाचा. पण फुकट दिल्यामुळे त्याला किंमत नाही. त्याचं पैसे देऊन जर दिला असतं ना, तर बोलला असतो अरे पैसे दिलेत, पैसे दिलेत. फुकट दिलं म्हणून माणसाला किंमत नाही. पैसे देऊन जर घेतला असतं ना, तर एकदम टावकारून बसला असता. म्हणून सद्गुरू बोलले संत परंपरा कधी विक्री करत नाही तो कुठल्या गोष्टीची. बघा, आमचा सोयीताचा धंदा बोलले. कुठला? कोणी निंदा कोणी वंदा, आमचा धंदा सोयीताचा. मग संत परंपरेचा धंदा होता, सोयीताचा होता. बघा, म्हणून सोयीते कारण आहे संतांची संगती धरणे. परलोक सारा सद्गुरूच पाहिजे. बघा, वेद शास्त्रे पुराणे सांगती. आणि ती काय निश्चय करतात? तर सत्याचा निश्चय करते. बघा, सत्य ते त्रिवार सत्य. ते येतही नाही, ते जातही नाही, ते असतच असे सर्व काळ. बघा, सत्य कळलं पाहिजे. जे चालवतंय ते सत्य आहे, जे दिसतंय ते मिथ्या आहे. बघा, माया मिथ्या आहे, पण ज्या मायेला चालवते ना ते सत्य आहे. मग ते सत्य कळाय कारणे बोलली नाना निरपुणे. बघा, म्हणून बोलले सत्याचा निश्चय करते. सद्गुरू बोले 15 निश्चय मी मंगलाचरणामध्ये 15 निश्चय मांडून ठेवले. 16वा निश्चय तुझा ठेव. करीन तर करीन, अखंड श्री सेवा दास्य भक्ती करीन आणि सत्याची ओळख करून घेईन. बघा, सत्य आणि असत्य. सत्य जे दिसत नाही, पण असत्य दिसतं, आणि त्यालाच माणूस सत्य समजायला लागलाय. तरी नय आत्मप्रचिती. म्हणून आत्मज्ञाना विना पारता सर्व कर्म निरर्थक. मग सद्गुरू काय करतात? आत्मतलं ज्ञान देतात. तयाशीच म्हणावे ज्ञान, पाहावे आपणच आपण. स्वतःला शोधायला शिकवतात. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसल, पण सद्गुरू नेहमी सांगतात की स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसणार नाही. म्हणून सद्गुरू काय करतात? तुमच्या आमच्या डोळ्यातलं मुसळ दाखवतात. बघ, म्हणून बोले ना वेद शास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करती. तरी नय आत्मप्रचिती सत्य स्वरूप. बघा, सत्य स्वरूप दाखवायचं म्हणजे चर्मदृष्टी बदलली पाहिजे ना, ज्ञानदृष्टी केली पाहिजे ना. मग ज्ञानदृष्टी करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी काय करावं लागलं सद्गुरूला? बोललेली नाना निरूपणे. बघा, पुढे म्हटलं सत्य असोन अच्छा दिले, मिथ्या असोन सत्य झाले, ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. सत्य असोन अच्छा दिले. काय झालं? सत्य हे आहे सत्य, पण आच्छादन पडले. आता आच्छादन कशाचं पडलंय? तर बोलले कलियुगाला ज्यावेळी सुरुवात झाली ना,
त्यावेळी आता सत्याची कपडे तुम्हाला माहिती आहे कसं सद्गुरू बोलले सत्याची कपडे. सत्याची ही कपडे जे भगवा जो आहे हा सत्याचा आहे. कशाचा आहे? प्रखर तेज. हा भगवा जो भाग आहे ना, भगवा कपडा जो आहे ना तो सत्याचा आहे. ज्यावेळी कलियुगाला ज्यावेळी सुरुवात झाली ना त्यावेळी झालं काय माहितीये का, सत्य नदीवरती आंघोळीला गेलं होतं. काय गेलं होतं? सत्य नदीवरती आंघोळीला गेलं होतं. आणि सत्यानी काय केलं तर बोलले आपली भगवी वस्त्र माळा सगळं काढलं, कमंडलू वगैरे सर्व, आणि नदीच्या काठावर ठेवलं. कपडे काढून नदीच्या काठावर ठेवलेले सत्य नदीमध्ये आंघोळ करायला लागलं. तेवढ्यामध्ये झालं काय माहितीये का, असत्य आलं. असत्य आलं. त्यांनी बघितलं सत्य नदीमध्ये आंघोळ करतय आणि सत्याची कपडे काठावर आहेत. या असत्यानी काय करावं तर बोलले सत्याची कपडे, असत्याची स्वतःची कपडे काढली. असत्यानी काय केलं तर स्वतःची कपडे काढली, त्या नदीच्या काठावर ठेवली आणि सत्याची कपडे घातली, माळा बिळा लावल्या, कमंडलू हातामध्ये घेतला आणि तो निघून गेला. बघा सद्गुरू बोलले. आता झालं काय माहितीये का, ज्यावेळी सत्य आंघोळ करून बाहेर आलं त्यावेळी सत्याची कपडे तिथे नव्हती, तिथे दुसरीच कपडे होती. आणि बघितलं आता करायचं काय. आता असा तर तो बाहेर जाऊ शकत नाही सत्य, म्हणून त्या सत्याने काय केलं, त्या असत्याची कपडे घातली. काय केली त्या सत्याने, काय केलं तर असत्याची कपडे घातली. आणि आज पण या युगामध्ये, कलियुगामध्ये झालंय काय माहितीये का, असत्य सत्याची कपडे घालून फिरतय आणि सत्य असत्याची कपडे घालून फिरतय. आज तो सिव्हिल ड्रेस मध्ये आहे. कशामध्ये आहे तरी देहधारी काहीच नाही अंतरी, तयास पाता वरी वरी कळेल कैसे. बघा आहे तरी देहधारी काहीच नाही. म्हणून सद्गुरूंनी लिहून ठेवलं सत्य असून आच्छादित. मग आच्छादन कशाचं आहे, सत्याच्या वरती आच्छादन कशाचं, असत्याचं आहे. आणि लोक का भुलला सिवरली रंगा, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा. बघा म्हणून सद्गुरू बोलले माणूस भुललाय कुठल्या रंगाला तर वरच्या रंगाला. काय नाही बाबा, टकाटक एकदम भगवी भगवी वस्त्र घातल्यात, बघू माळा बिळा घातल्यात, केस बीस अशी जटाबिटा बांधली म्हणजे माणसाला जरा आकर्षक वाटतंय. बघा कारण ती सत्याची कपडे. आणि अशी सत्याची कपडे घालणारे आज सद्गुरू नेहमी सांगतात बाबा जेलमध्ये किती आहे ते बघ जरा बघ. कारण कलियुगामध्ये पाहिजे ती कर्माची शिकवण, कशाची शिकवण. आणि ते शिकवण कुठली देतात तर माणसाला पुन्हा पुन्हा जन्म के फेऱ्यामध्ये अडकवण्याची शिकवण देतात. अंगारा दुपारा, अभ्यास नाही केला तरी पास होशील. कसा होईल रे, सद्गुरू बोलले. चिठ्ठी लिहिणं सोपं आहे रे, पण माणसाच्या पिंडातलं अज्ञान काढणं कठीण आहे. मग ते काय नाटकं करतात, रिधी सिद्धीच्या जोरावरती काय करतात, मायावी भ्रम करतात आणि कृत्य करतात, मायावी भ्रमाचे कृत्य. सद्गुरू बोलले मग कोणी तो भगवा असतो ना, भगवाधारी, तो काय करतो तर बोलले मातीतनं साखर काढतो, केसामधून घड्याळ काढतो, लाडू काढतो, जिलेबी काढतो, पेढा काढतो, गुलाबाची फुलं काढतो. अरे सद्गुरू बोलले हे सगळं करण्यासाठी सद्गुरूला किती यत्न करावा लागतो. पेढा काय असाच येईल काय, पेढा काय असाच निघल. पहिली आली म्हस, नंतर आलं दूध, दूध आटवायला लागेल, खवा करावा लागेल, मग साखर आली, एवढी प्रोसिजर आहे. आणि हा डायरेक्ट काढतोय म्हणजे ह्यांनी काय केलं तर बोले सृष्टीचा नियम बदलला. बघा सद्गुरू बोलले
जोपर्यंत देहाची शिल्लक आहे ना, देहाची पुण्याची शिल्लक आहे ना, तोपर्यंत देहा बोलले तेलावर दिवे, पाण्यावर दिवे लागतील. जोपर्यंत देहाची शिल्लक आहे ना, तोपर्यंत पाण्यावर दिवे लागतील. पण एकदा देहाची शिल्लक संपली ना, की बोललो पाण्यावर दिवे, तेलावर दिवे पण नाही भेटणार. म्हणून ही नाटकं कशाला करता सद्गुरू बोलले बघा. मग आच्छादन कशाचं आहे तर बोले अज्ञानाचं आहे. कशाचं अज्ञान आहे? अज्ञानाचं आच्छादन आहे. सत्यावरती कशाचं अज्ञान आहे? हा, ज्ञानावरती अज्ञान कशाचं आहे आच्छादन तर बोले अज्ञानाचं. ज्ञानावरती अज्ञानाचं आच्छादन आहे. म्हणून बोलले ना, सत्य असोन आच्छादिले, मिथ्या असोन सत्य झाले. बघा, मिथ्या असोन सत्य झाले. हा, हा, आज सद्गुरू बोलले, हा, जो भगवा घालून फिरतोय त्यालाच मान आहे सगळीकडं. हा, कारण कलियुग आहे ना. काय नाही, लगेच चमत्काराला माणूस बोलतो. चमत्काराला चमत्काराला बोलतो. आणि माणसाला लगेच पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. सद्गुरू बोलले करायला काय नको. अरे आधी कष्ट मग फळ, कष्टाची नाही ते बोलले निर्फळ. सर्व कष्टाशिवाय काही मिळणार नाही हो तुला याच्यामध्ये. म्हणून सद्गुरू बोले सत्य असो ना आच्छादिले, मिथ्या असो ना सत्य झाले. ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. विपरीत आहे विपरीत. मग हे विपरीत दाखवायचं, सद्गुरू भेट झाली पाहिजे ना. कारण मायावी आहेत ते. हा, असे नटून थटून सगळे येतात. हा, पुढे समर्थान लिहून ठेवलं, ऐसी मायेची करणी. मग करणी कोण करते तर माया करते. माया, मन माया आणि विकार. करणी करणारे कुठं बाहेर आहेत का? हा, आणि असं नकली ड्रेस घालून फिरणारा तो बोलतो तुझ्या आजूच्याने केले, तुझ्या बाजूच्याने केलंय. हा, तुझे देव बांधलेत. हा, तुला बांधलाय. हा, सद्गुरू बोलले, हा, याला कुणी बांधलं हे कळलं का हो? म्हणून म्हणलं ऐशी मायेची करणी कळो आली तक्षणी. संत संगे निरूपणी विचार घेता. मग घेता का विचार? पण एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. संत संगे निरूपणी विचार घेता. मग विचार घेतला पाहिजे, विचार घेतला पाहिजे. मग एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. देव कोण हे कळले, आपण कोण हे कळले पाहिजे. आणि कळण्यासाठी वळले पाहिजे. कारण ऐकले कळले वळले तर पास. नुसतं ऐकलं कळलं काय नाही, वळला नापास. हा, ऐकले कळले वळले तर पास. बघ, सद्गुरू बोलले. म्हणून बोलले ऐसी मायेची करणी. मग करणी कोण करते तर माया आहे. माया. नर करणी करू नर का नारायण बन जाय, नाही तर नरक में जाय. मग सगळे आहे कुठं? आले देहाची या माता. म्हणून बोले ना, ऐसी मायेची करणी कळो आली. कळो आली, आली ना तक्षणी. संत संगे न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. बघा, संत संगे निरूपणी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. न तू का म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. बघा, संत संगे निरूपणी विचार घेता. मग घेता का? मग एकदा घेतला ना की न लगे भगवद्गीता. घेता का आनंदाच्या व्रता? एकदा आनंदाचं व्रत घेतलं ना की न लगे भगवद्गीता. बघा, म्हणून कृष्ण सांगे अर्जुनाशी सप्तश्लोकी गीता. बघा, कृष्ण सांगे अर्जुनाशी सप्तश्लोकी गीता. बघा, मग आता पण आणि युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. तो अखंड सप्तश्लोकी गीता सांगतोय, पण विचार घेता का? सद्गुरू बोलले संत संगे निरूपणी विचार घेता. बघा, मागा झाले निरूपण देखील आपणासी आपण, तेने मांडली कोण परमार्थाची. सद्गुरू बोलले समर्थाने मागं दाखवलं तुम्हाला आम्हाला की मागा झाले निरूपण. पण काय मागायचं होते हे कळलं पाहिजे होतं.
मागा झाले निरूपण देखील आपण स्वतःला पाहायचे. कारण सगळ्यात कठीण असेल ते स्वतःला शोधणं. आणि सद्गुरू काय करतात तर श्रवणाच्या माध्यमातून स्वतःला, तुम्हाला, आम्हाला स्वतःला शोधायला शिकवतात. सद्गुरू बोलले नाही तर मग घरधनी नाही ओळखीला, उगाच घर पाहून गेला. राजामध्ये आला राजाने नाही. सद्गुरूले पाहावी आपणाशी आपण, तयाशीच म्हणावे ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि जयाचं नाही आत्मज्ञान. ते बोलले जितची जितची प्रेता. जिवंत आहे पण मेल्यासारखा. बरं चाललंय ठीक आहे, म्हणजे काय जिवंत आहे पण मेल्यासारखा. म्हणून सद्गुरू बोले जितची प्रेता समान. मग आत्मज्ञान नाही म्हणजे काय? आणि आत्मज्ञानाशिवाय आपणाशी स्वतःला पाहायला येत नाही हो. म्हणून बोले ना, मागा झाली पुन्हा देखले आपणाशी आपण, तेने मांडली कोण परमार्थाची. पुढे म्हटलं तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले निज वस्तूसी. बघा सद्गुरू बोलले आता समाधान ते सज्जनाशी निघे, तेने समाधान झाले, चित्त चैतन्य मिळाले. चित्त कुठे मिळालं पाहिजे? चित्त म्हणजे तुमच्या आमच्या पिंडातलं मन. मग चैतन्य कुठलं? जो चालवतोय देहाला ते. माया ब्रह्माचे विरण करता का? मग चित्त कुठे मिळालं पाहिजे? तर चैतन्य मिळालं पाहिजे. मग चैतन्य कळलं पाहिजे आणि चित्त कळलं पाहिजे. तर कामात पिंडातील कामक्रोधाचा मनाचा नाश करायचा, चित्तातील कामक्रोधाचा मनाची नाश करायचा, म्हणजे चित्त कुठे मिळालं पाहिजे? तर चैतन्य मिळालं पाहिजे. बोलले चित्त चैतन्य मिळाले. बघा बोलले मागा झाले निपुण देखील आपण, तेने झाले समाधान, चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखले निज वस्तूसी. मग जवळची वस्तू दाखवायची. निज वस्तू म्हणजे काय? जवळची वस्तू. बघा म्हणून माया तिथं अनंताची फक्त संत सोय सांगती. निज वस्तू विचित्र कळा आहे मायेची, परी ओळखीन संगे वस्तूची. संत परंपरा काय करते तर जवळचा देव दाखवते. चित्त चैतन्य मिळालं पाहिजे. कसं मिळालं पाहिजे? बघा देव देवळामध्ये लपलाय. म्हणून बोले ना, निज स्वरूपे ओळखले निज वस्तूसी. बघा मग निज स्वरूप पहिलं कळलं पाहिजे, तेव्हा निज वस्तू ओळखता येईल ना. मग निज स्वरूप कळून देण्यासाठी पाहावे आपणाशी आपण, त्याशी म्हणावे आत्मज्ञान. मग आतमधलं ज्ञान देईन कोण? बाहेरचा तर कुणी देणार नाही. जो आतमध्ये आहे तोच पाहिजे ना. सद्गुरु साक्ष आत, सद्गुरु साक्ष आत, परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. बघा तर ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षम एकम नित्यम विमल अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. बघा निज स्वरूपे ओळखिले निज वस्तूसी. बघा कारण काय झालं पाहिजे तर चित्त चैतन्य मिळालं पाहिजे. म्हणून नको नको मना गुंतू मायाजाळी. आज मन मायाजाळात गुंतले. मग चित्त कुठं गुंतलं पाहिजे? तर भगवंताच्या चरणी गुंतलं पाहिजे. म्हणून बोलले ना सद्गुरू बोलले, माया ब्रह्मीचे विरण करता चुके जन्म संताशी गेले शरण मोक्ष लाभे. बघा चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले निज वस्तूसी. पुढे लिहिलं प्रारब्धी टाकीला देव, बोधे फिटला संदेह, आताची पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. बघा आता सद्गुरू बोलले देहडो पडो अथवा राहो मिथ्या कळीवर. बघा म्हणून सद्गुरू बोलले प्रारब्धी, प्रारब्ध प्रमाण. जन्माला आले प्रत्येक जण प्रारब्धी गुन्हा, नशिबावर नाही. नशिबावर आहेत ती प्राणी, कर्मावर आहे, प्रारब्धावर आहे तो माणूस. सद्गुरू बोलले बघा मग हे कशा टाकला पाहिजे? होईल ते होई नका, जाईल ते जाई नका, तोडून टाकली म्हणा तिला आशंका जन्म आणि मृत्यूची. प्रारब्ध प्रमाण मानता आलं पाहिजे. काय आलं पाहिजे माणसाला? प्रारब्ध प्रमाण. होईल ते होई नका म्हणजे काय? तर बोले प्रारब्ध प्रमाण. प्रारब्धी टाकीला देव, बोधे बोधे बोधे. मग बोध्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला शिकवण दिली कोणी?
आणि संदेह फेडला. काय केला? हा, म्हणून बोले ना, संदेह छेदक अगाध वक्ता. हा, असा एकच वक्ता आहे ज्यांनी संशय छेदला. संशय छेदक अगाध वक्ता. बघा, बोधे पिटला संदेह, आताची पडवत्वारा हो कळीवर. बघा, हा, होईल ते होईना का, जरी कधी आलं देहाचा अंत, कधी जरी आला तरी मागे हटणार नाही हो. कारण काय, तर मी आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, जो जो विसरला तो तो संन्याशी झाला. बघा, मग एकदा संन्याशी झाला ना की त्याला काहीच लागत नाही. त्याला कार्यकारण हा देह जगवण्यासाठी, आज विश्व खाण्यासाठी जगतय. आणि प्रारब्धी टाकला देह म्हणजे काय, तर बोलले हा देह जगावा म्हणून खातोय. बघा, एक म्हणतोय क्या क्या खाऊ, एक म्हणतोय क्या खाऊ. बघा, विश्वामध्ये आज काय चाललंय. एक म्हणतो क्या क्या खाऊ आणि एक बोलतो काय क्या खाऊ, क्या खाऊ. आज भिन्नता बघा किती. पण प्रारब्धावरती आहे, ठेवल्यानंतर तशीच राहावे. त्यांनी प्रत्येकाची सोय लावलेली आहे. प्रत्येकाच्या कारणावरती त्यांनी ज्या अर्थी तुला जन्माला घातलाय त्या अर्थी पहिला दाना निर्माण केला, नंतर जन्माला घातलाय. पण सद्गुरू बोलले संशय माणसाकडे, कुत्र्या मांजराला संशय नाही, कुठल्याही जनावराला संशय नाही. त्यांना बरोबर, त्यांना सगळं जेवायला घालतोय. बघा, प्रत्येकाला बरोबर बरोबर जेवायला घालतो. पण माणूसच चिंता करतो. आणि माणूस काय करतो, त्यांनी कोडावून निर्माण केली, कोठार निर्माण केली. म्हणून सद्गुरू लिहावं लागलं, अरे बाबा पशु पक्षी गुणवंत, त्यास कृपा करी समर्थ, माणूस होऊन भ्रमलाय. बघा, लाख जरी पेरूची बाग जरी पिकलेली असली थांबत नाही तो पोपट. गोड गोड पेरू, लाल लाल पेरू इथंच थांबतो ना, अख्खा रात्रभर, उद्या सकाळी परत खातो. हा, नाही थोडेसे बरोबर घेऊन जातो. नाही, जेवढे खाल्लं तेवढंच घेऊन तो बरोबर निघून जाणार. परतीच्या प्रवासाला निघतो एकदा सूर्यास्ताला गेला की. काय रानामध्ये सोडलेली गाई म्हशी गुरं, एकदा का सद्गुरू बोलले तो चारा एकदा सूर्य अस्ताला गेला की पुन्हा गोठ्याकडे येतात, आपल्या दावे उभे राहतात. आणि बोलले हा रात्रीचा बाहेर पडतोय, काय करतोय हा निशाचर ना. हा, ते घरात येतात आणि हा बाहेर जातोय. सद्गुरू बोलले हा बाहेर गेल्यावर काय रात्रीचा काय, हा काय सद्गुरू करेल का? हा, सद्गुरू बोलले. म्हणून बोलले ना, प्रारब्धी टाकला देव, बोधे पिटला. मग सद्गुरू लिहून ठेवलं ना, बोधे पाहिली, बोधे पावी पहिलं पारू, महाव्रते आधारू भाविकांस होय, की तो काळाचा नियंता, ना तरी संकटे सोडविता, की ते भाविकांची माता परमस्थान, की जो प्रतिचा आधार, की ते विश्रांतीची तार, ना तरी सुखाचे माहेर सुख स्वरूप. ऐसा बोले सद्गुरू पूर्णपणे, तुटे भेदाची कडसणी, देहाविन लोटांगणी, तया त्या प्रभूसी. बघा, म्हणून प्रारब्धी टाकेला देव, बोधे पिटला संदेह. मग सद्गुरू काय करतात, तर बोध्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या पिंडातला संशय छेदला हो. तुटे संशयाचे मुळ एक सरा, कारण तो एकसरत पण नाही सापडत, तो दाखवायचा आहे. बोधे पिटला संदेह, आताची पडवत्वारा हो कळेवर, ज्ञानी यांचे जे शरीर, ते मिथ्यत्वे निर्विकार, ते पडे तेची सार पुण्यभूमी. बघा, म्हणून बोलले ना, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. अलंकापुरी पडली पाहिजे. लोकांना वाटतंय गंगेच्या काठी मेला म्हणजे बोलले सद्गुरू बोलले ते सार आहे असं वाटतं त्याला, म्हणजे मोकळा झाला. सद्गुरू बोलले अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजस पात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरासी. बघा, म्हणून सद्गुरू बोलले ना, ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे त्याची सारे पुण्यभूमी. बघा, कारण सद्गुरू बोलले जिथं पडलं ती पुण्यभूमी झाली.
त्या चोखामेळा ज्यावेळी कामावर गेले होते मजुरी करायला, आणि काय झालं माहितीये का, तो 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 कोट बांधायला घेतला होता, त्या कोटाखाली म्हणजे गावची अशी मोठी भिंत बांधायला घेतली होती, त्या भिंतीखाली पडली भिंत आणि चोखा मेळा त्याच्यामध्ये त्यांचा देहांत झाला. ज्यावेळी देहांत झाला त्यावेळी सगळ्या संतांना कळालं हो, चोखा चोखा महाराजांचा देहांत झाला म्हणून. बरेच संत तिथे आले. आता बरीच लोक त्याच्यामध्ये पडलेली होती, बरीच लोक त्या भिंतीखाली गाडून मेली होती, छिन्न विछिन्न सगळं देह झाला होता. तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडला की आता चोखाचा देह ओळखायचा कसा, चोख्याची हाडं, एवढा मोठी भिंत पडलेली, बऱ्याच दिवसांनी ती सगळी हाडं ओळखायची कशी. सगळ्यांना प्रश्न पडला. त्याच्यामध्ये नामदेव महाराज हे जाणते होते. सगळ्या संतांनी नामदेव महाराजांना विचारलं की बोले आता महाराज काय करायचं, हाडं कशी ओळखायची, चोख्याचा देह कसा ओळखायचा. तेव्हा नामदेव महाराज बोलले की ज्या अस्थिमधून, ज्या हाडामधून विठ्ठल 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 असं नाम घोष येईल ते माझ्या चोख्याचं. बघा, मिथ्या पडो कलीवर, सद्गुरू बोलले, ती पुण्यभूमी, तिथं पुण्यभूमी गेली हो. लोक बोलली एवढा परमार्थ केला त्या भिंतीखाली मेला. सद्गुरू बोलले त्याच्यामध्ये समर्थांनी ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्व निर्विकार, ते निर्विकार होते, ते कुठं पण पडू दे, पडे जेथे पडे तेची सार, पुण्यभूमी बोलले. तिथं पुण्यभूमी केली. बोलले सद्गुरू बोलले आमच्या चोख्याची हाडं बोलत होती विठ्ठल 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 विठ्ठल, आमच्या जनीच्या गौऱ्या बोलत होत्या विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरू बोलले आपलं तोंड तरी बोलावं विठ्ठल 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 विठ्ठल, देह पडो आत्मा राहो. सद्गुरू बोलले जेथे पडे तेची सार पुण्यभूमी, बोलले पुण्यभूमी झाली ती. बघा, म्हणून म्हटले पुढं साधू दर्शने पावन तीर्थ. पुढं म्हटलं समर्थाने साधू दर्शने पावन तीर्थ, पूर्ती त्याचे मनोरथ, साधू न येता जिने व्यर्थ, तया पुण्य क्षेत्राचे. बोलले आता साधू कळला पाहिजे, नाही तर संधी साधू ड्रेस घालून येणारे बरेच आहेत. ज्यांनी तुमच्या आमच्या पिंडातले सहा धुतले, सहा धुवून स्वच्छ केले, तोच साधू ओळखावा आणि देव बोले तेची जाणावा. साधू दर्शने, मग दर्श कळलं पाहिजे. दर्श म्हणजे अमावस्या, अमावस्या म्हणजे अज्ञान. न दर्शन, साधू दर्शन, दर्शन नको. सद्गुरू बोलले तुमच्या आमच्या पिंडात अमावस्या काढली आणि अखंड पौर्णिमा जागे केली, पौर्णिमा ठेवली. काय केली? साधू दर्शने पावन तीर्थ. मग सद्गुरूले तीर्थ पावन कधी झाली तर साधू दर्शने पावन तीर्थ पूर्ती ना. तिथे जाऊन माथा टेकतो ना, मागतो ना, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. अखंड परमार्थ घडावा, साधू दर्शने पावन तीर्थ. आज बोलतो ना आळंदी कुणाची, पैठण कुणाचं, देहू कुणाचं. आळंदी ज्ञानेश्वराची, पैठण एकनाथाचं, देहू तुकारामाची. सद्गुरू बोलले त्या देहू मध्ये, त्या पैठण मध्ये, त्या आळंदी मध्ये का कमी शेड आहेत का? पण आज पण आळंदी कुणाची तर ज्ञानेश्वराची. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि बोलले 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. बघा, साधू दर्शने पावन तीर्थ चाललंय. काय चाललंय? साधू न येता संत ज्ञानेश्वर आळंदीमध्ये आलेच नसते तर आळंदी पावन झाली असती का हो? आज पण आळंदी कुणाची? ज्ञानेश्वराची. पैठण मध्ये एकनाथ स्वारी आलीच नसती तर बोलले
तीर्थ पावन झालं असतं. आज पण पैठण कुणाचं? एकनाथाचं. देऊ कुणाची? तुकारामाची. हा हा साधू दर्शने पावन तीर्थ पूर्ती. पूर्ती सकळ मनोरथ. मग सकळ मनोरथ पूर्ण व्हायचं म्हणजे साधू संत ज्या वाटेने गेले त्या पाऊल वाटेने तुम्ही आम्ही गेलं पाहिजे ना. साधू संत ज्या वाटेने चालले त्या वाटेनं, कारण डोंगरामध्ये ज्यावेळी वाट निर्माण होते ना त्यावेळी ती पावलं चालून चालून ती पूर्ण गवत नष्ट होतं आणि ती पाऊल वाट निर्माण होते. तशी संत परंपरेने काय केलं? तुमच्या आमच्यासाठी पाऊल वाट निर्माण केली. काय केली? म्हणून बोलले ना साधू दर्शने पावन तीर्थ. आळंदी कुणाचं? पैठण कुणाचं? देऊ कुणाचं? शेठ तिथं कमी नाहीत, पण आज पण पैठण एकनाथाच्या नावावरच आहे. आज पण आळंदी ज्ञानेश्वराच्या नावावरच आहे. आज पण जाम समर्थाच्या नावावरच आहे. आज पण देहू तुकारामाच्या नावाच आहे. म्हणून साधू दर्शने पावन तीर्थ पूर्ती सकळ मनोरथ. साधू न येता संत परंपरा जर त्या पुण्यक्षेत्रामध्ये आलीच नसती, साधू न येता जिने व्यर्थ तया त्या पुण्यक्षेत्राचे. संत परंपरा तिथं कार्याला आली म्हणून ते पुण्यक्षेत्र झालं. आज आवडीनं जातो आळंदीला, देहूला, पैठणला. साधू दर्शने पावन तीर्थ पूर्ती सकळ मनोरथ. साधू न येता जिने व्यर्थ तया त्या पुण्यक्षेत्राचे. बघा म्हणून बोलले ना आळंदी कुणाची? पैठण कुणाची? देहू कुणाची? उद्या बोलू सद्गुरू बोलले रेवदंडा कुणाची? तर बोलले रेवदंडा नानासाहेबाची. बघा सद्गुरू बोलले. पुण्य नदीचे जे तीर ते पडावे ते पडावे शरीर. हा इतर जनांचा विचार. साधू नित्य मुक्त. आता पुण्य नदी कळली पाहिजे. पुण्य नदी कळली पाहिजे. पुण्य नदी जर नाही कळली ना तर दृश्यातली पुण्य नदी बघायला जाईल तो. बघा सद्गुरू लोकांना असं वाटतंय की त्या गंगेच्या काठी जाऊन मेला म्हणजे बोलले मुक्त झाला. सद्गुरू तसा तो भाग नाही. पुण्य नदी कळली पाहिजे. चरणी वाहे भीमा उदरी जगा. युगे 28 झाले पांडुरंग विटेवरच उभा आहे. किती युग झाली? तर बोले 28 युग. 28 युग म्हणजे काय? 7 चोक 28. 7 चोक 28 अशी 7 वेळा 4 युग फिरली. 7 चोक 28. युग 28 झाली. पांडुरंग विटेवरच उभा आहे. पण तो येताना एकटा येत नाही. तो वामांगी रुक्माई. तो रुक्माईला घेऊन येतो. बघा वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी प्रत्यक्ष परब्रह्माला यावं लागलं. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? आणि त्या पुंडलिकाने फेकलेल्या विट्यावरती आज पण पांडुरंग उभा आहे. बघा पुंडलिकाने फेकलेली जी वीट आहे ना त्या विटेवरती युग 28 झाली पांडुरंग विटेवरच उभा आहे. कसा आहे? चरणी वाहे भीमा. पुण्य नदी कळली पाहिजे. पुण्य नदीचं तीर कळलं पाहिजे. पुण्य नदीचे जे तीर ते पडावे शरीर. कुठं शरीर पडलं पाहिजे? बघा मग तुमचं आमचं शरीर कुठं आलं पाहिजे? जिथं जिथं हरिकथा निरूपण चाललंय अशी पुण्य नदी कळली पाहिजे. अखंड चरणी वाहे भीमा उधरी जगा. चरणी वाहे भीमा. जगाचा उद्धार चालू आहे अशी पुण्यभूमी कुठली? मग जिथं जिथं म्हणून वैकुंठ स्वर्गीच्या अमरजीची दाती मृत्यूलोकी व्हावा जन्मा मग. बघा पुण्य नदीचे जे तीर ते पडावे शरीर. हा इतर जनांचा विचार. साधू नित्य मुक्त. बघा साधू कसा असतो? तो नित्य मुक्त. पडो राणे अथवा मशानी तरी तो मुक्त. बघा देह कधीतरी पडणार. देह कधीतरी जाणार. आलेला दिवस माहिती आहे, जायचा दिवस माहिती नाही. म्हणून जा सद्गुरूशी शरण. पुढे लिहिलं उत्तरायण ते अधम. उत्तरायण ते उत्तम. दक्षिणाय ते अधम. हा संदेही वसे भ्रम. साधू तो नित्यंदेह. बघा उत्तरायण ते उत्तम. दक्षिणाय ते अधम. ज्यावेळी सद्गुरू बोलले महाभारतामध्ये तो भीष्माचार्य
त्या बाणाच्या शय्येवरती म्हणजे शरशय्येवरती ज्यावेळी झोपला होता त्यावेळी प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वारी त्या भीष्माला भेटायला गेली. आणि कारण तो वाट कशाची बघत होता माहितीये का? उत्तरायणाची. कारण त्याला देह सोडायचा अधिकार होता. त्याला स्वतःचा देह सोडण्याचा अधिकार होता त्याच्याकडे. परंतु तो होता कुठे? तर शरशय्येवरती निजला होता. कशावरती? आम्ही ते चित्र बघितलं असेल, त्या बाणांच्या शय्येवरती तो भीष्माचार्य झोपला होता. परंतु झालं काय माहितीये का? तो वाट कशाची बघत होता? ज्यावेळी त्याला बाण मारले त्यावेळी दक्षिणायन चालू होतं. आणि दक्षिणायन ते अधम बघा. तर माणूस वाचलेला असतो ना, पण वाचून वाचत नाही. भीष्माचार्याने वाचलं होतं की दक्षिणायमध्ये मेल्यानंतर अधम प्राप्ती होईल. म्हणून त्यांनी काय केलं? उत्तरायणाची वाट बघतोय. कशाची? झोपलाय कुठं? शरशय्येवरती. आणि वाट कशाची बघतोय? तर उत्तरायणाची. म्हणून समर्थांनी निवडलं उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम. परंतु काय झालं? तो ज्यावेळी शरशय्येवरती झोपला होता ना, त्यावेळी प्रत्यक्ष भगवंत स्वारी त्याला भेटायला गेली. कुठे? तर बोले कुरुक्षेत्रावरती त्याला भीष्माला भेटायला गेली. भीष्माला नमस्कार केला आणि विचारलं, मी काय सेवा करू? श्रीकृष्ण स्वारीने त्या भीष्माचार्याला विचारलं की ताऊ मी काय सेवा करू? तेव्हा तो भीष्माचार्य काय बोलला माहितीये का? मला बोलला पाणी दे. काय दे? भीष्माचार्य बोलला मला पाणी दे. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला बोलली, अर्जुन काय समजायचा तो समजला. अर्जुनाने एक बाण मारला, त्या कुरुक्षेत्रावरती एक बाण मारला आणि पाण्याची नळकांडी, त्या बाण जिथं मारला तिथून ती नळकांडी डायरेक्ट त्याच्या पाणी तोंडामध्ये गेलं बघा. श्रीकृष्ण स्वारी काय बोलली माहितीये का अर्जुनाला नंतर? अरे बोलले याची लायकी नाही, बोले हाताने पाणी पाजायची. सद्गुरू बोलले. प्रत्यक्ष भगवंत स्वारी कार्याला आली आणि त्यावेळी तो उत्तरायणाची वाट बघतोय. त्यांनी जर त्याच वेळी मागितलं असतं भगवंत मला सोडव, तर त्यांनी तात्काळ त्याला मुक्त केला असता. परंतु काय मागावं हे न कळल्यामुळं भीष्माचार्यांनी पाणी मागितलं बघा. बघतोय वाट उत्तरायणाची. ज्याच्याकडे उत्तर आहे तो भेटायला आलाय आणि हा मागतोय पाणी. सद्गुरू बोलले बघा काय. म्हणून हे काय मागावं हे कळण्यासाठी सद्गुरू करावा. म्हणून बोले ना, उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निसंदेह. आता संदेह वसे भ्रम, साधू तो निसंदेह. सद्गुरू बोलले तो जर श्रवणात असताना तर हा भ्रम त्याच्याकडे निर्माण झाला नसता आणि त्याला एवढा काळ त्या शरशय्येवरती ताटकळत बसावं लागलं नसतं. पुढे म्हटलं शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती राहावे स्मरण गती कारणे. बघा अंती राहावे स्मरण गती कारणे. पण सद्गुरूले गती कारणे संगती सज्जनाची. जे गती कारणे बरोबर आहे, पण गती कारणे संगती सज्जनाची. मती पालटे सुमती दुर्जनाची, पती नायिकेचा भती भ्रष्ट आहे, म्हणूनही मनाती तवणी आहे. बघा पण सद्गुरूची मनाती झाली तिला बाजूला काढायची. म्हणजे सद्गुरू बोले कोण पाहिजे? नाही तर शुक्ल पक्ष उत्तरायण बोलले गृही दीप दिवा मरण, म्हणजे दिवा असताना जर मेला म्हणजे मोक्षाला गेला असं नाही सद्गुरू बोलले. तू आलायस कुठं, उतरलायस कुठं, करायचंय काय? नाही तर जन्माला आला हेला नाही हेता वाहताची गेला. जरी दिवा मरण जरी आलं असेल ना तरी सद्गुरू बोलले गती कारणे संगती सज्जनाची. कर्माप्रमाणे गती, कलियुग कर्मावर आहे आणि कर्माप्रमाणे गती. बघा म्हणून श्रवणे चुकी अधोगती. गत्या बऱ्याच आहेत. सत्वगुणे भगवत भक्ती, तमोगुणे अधोगती, रजोगुणे पुनरावृत्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा त्या आवृत्तीकडे जातो, म्हणजे केलेलं पुन्हा पुन्हा करतो. त्याला म्हणतात रजोगुण.
म्हणून बोले ना, शुक्ल पक्ष उत्तरायण गृहीदीप दिवामरण अंती राहावे स्मरण गती कारणे. म्हणून बोले ना, तुझा विसरण व्हावा गुण गाई न आवडी याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती संपदा संत संग देई सदा. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणून बोले ना, अंती राहावे स्मरण गती कारणे. बघा हा, मग सद्गती जर मिळवायची असेल, हा, सद्गती जर मिळवायची असेल तर सद्गुरूच पाहिजे. इतके न लगे योग्यांसी तो जितची मुक्ती पुण्यराशी तिळांजली पाप पुण्याची दिल्ली त्याने. मग पाप पुण्याची तिळांजली देऊन टाकायची. काय करायचे? हा, पाप पुण्याला काय करायचे? तिळांजली. पाप पण नको, पुण्य पण नको, तोच मुक्त. सद्गुरू बोलले, पापाची पण अपेक्षा नाही, पुण्याची पण अपेक्षा नाही. जन्ममृत्यूची आशंकाच फेडून टाकायची. काय करायचे? कार्याकारात ध्येय करायचं काय हे कळलं पाहिजे. नाहीतर जिंदगी में है क्या, खाओ पिओ मजा करो. मग तिसरा अंक सजिता मग वृद्धपरी नारा रोग मग भोगणे लागे कर्म भोग भगवंताचं युग कोणी वेळी. पुढे समर्थाने लिहून ठेवलं, तिळांजली पाप पुण्याची दिली त्याने देहाचा अंत बरा आला देह सुखरूप गेला त्याशी म्हणती धन्य झाला अज्ञान जन. मग अज्ञान जन म्हणतात काय तर बोले एकादशीला मेला म्हणजे मोक्षाला गेला, आनंदी क्षेत्रामध्ये मेला म्हणजे मोक्षाला गेला, काशीला म्हणजे गेला म्हणजे तो मुक्त झाला. नाही सद्गुरू बोलले, कर्माप्रमाणे कलियुग कर्मावर आहे. 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा सर्व सुटायचे. एकदम कमी याच्यामध्ये तुम्हाला मला सर्व सुटायचा मार्ग दिला. त्यावेळी लाखो वर्ष आयुष्य होतं माणसाला, त्यावेळी हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागायची. आता थोडक्या याच्यामध्ये श्लोक अथवा श्लोकार्थ नाहीतरी एक पाद एक अक्षर जरी श्रवण झालं तरी तुम्हाला आम्हाला मोक्ष दिलेला आहे. मग लांब कशाला शोधायचं? येतेच आहे पंढरपूर. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. पण महाद्वार ओलांडल्याशिवाय देवाचं दर्शन घेता येत नाही. हो बघा, सद्गुरू बोलले देहाचा अंत बराला देह सुखरूप गेला त्याशी म्हणते धन्य झाला अज्ञान जन. म्हणजे जरा मरण चांगलं आलं म्हणजे बोलते मुक्त झाला बोलले. नाही सद्गुरू बोलले, तो कुठं पडत असेल, आता कुठल्या योनीमध्ये गेला असेल सांगू शकत नाही. 84 लक्ष योनीचा एका मनुष्य जन्माची चूक 83,99,999 योनीचा फेरा आणि एवढ्यांची पुण्य येतो हा नक्षिकांत उत्तमाचा नरदेह. म्हणून बोलले ना, अज्ञानजन म्हणतात काय तर बोलले देहाचा बंत बरा आला देह सुखरूप गेला त्याशी म्हणती धन्य झाला अज्ञान जन. जनाचे विपरीत मत. मग जनाचं मत कसं असतं? विपरीत. कारण ते मतदान करतात ना. सद्गुरू बोलले जनाचं मत कसं आहे तर विपरीत आहे. विपरीत. विपरीत म्हणजे काय? सद्गुरू बोलले त्याला शेंडा नाही ना बुडका नाही त्याला म्हणतात विपरीत. सद्गुरू बोलले जनाचे विपरीत मत अंती बोलतो भेटतो भगवंत. अंती नाही, जवळी अंतरी, अंती नाही. पण ते अंतरपट्टात ते धरले पाहिजे ना, आणि त्यासाठी शुभमंगल सावधान झालं पाहिजे ना. शुभमंगल सावधान व्हायचं म्हणजे काय करायचं तर मायेचं लग्न प्रमाशी लावायचंय आणि अखंड विचाराचं मंथन द्यायचंय. आणि त्या विचाराच्या मंथनात जो पुत्र जन्माला येईल ना त्याचं नाव विवेक. बघा बोलले ना, जनाचे विपरीत ज्ञान. विपरीत म्हणजे काय? सद्गुरू बोलले नाही शेंडा नाही बुडका, विपरीत ज्ञान. नाही त्याला डोका नाही पाय, विपरीत ज्ञान. म्हणून बोलले ना, अंती बोलतो भेटतो भगवंत. सद्गुरू बोलले अंती भेटतो भगवंत शक्यच नाही. सद्गुरू बोलले तो जवळ अंतरी पाहिजे पण भेट नाही जन्मवरी. ऐसे कल्पूर्ण घात करती आपला सोय. अशी कल्पना करून स्वतःचा घात करून घेतात. बघा, अंती बोलतो भेटतो भगवंत असा सद्गुरू बोलले. ऐसे कल्पूर्ण घात करती आपला सोय. बघा, स्वतःचा घात करून घेतात. बघा म्हणजे काय तर स्वतःच स्वतःने अनहित केलं. येथे दोष नाही कोणाशी शिकवावे आपल्या मनाशी क्षणक्षणा. बघा सद्गुरूने पुढे लिहून ठेवलं जिता सार्थक नाही केले
व्यर्थ आयुष्य बोलले निघून गेले. मुळी बोलले धान्यच नाही पेरले ते उगवेल कैसे. बघा, जिवंत असताना या जीवनाचं सार्थक काय हे न कळल्यामुळं काय पेरावं हे कळलंच नाही. जित्या सार्थक नाही केले, आयुष्य व्यर्थ गेलं. खाओ पिओ मजा करो जिंदगी में है क्या. जित्या सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य गेलं. बालपण नियंता, तरुण विषांकडे, वृद्धपणी नाना रोग, मग भोगणे लागे कर्म भोग. व्यर्थ आयुष्य बोले व्यर्थ आयुष्य निघून गेले. अरे मुळी धान्यच नाही पेरले ते उगवेल कैसे. पण सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत बी भाजायला कोणी घेतच नाही. कारण मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. म्हणून आता सद्गुरूंनी काय केलं तर बी भाजायला घेतलंय. आता धान्य पेरलं तरी ते उगवणार नाही, आणि ते उगवू नये म्हणून काय करावं लागेल. पुनरपी संसारा येणे नाही म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकविला हा अधिकार ज्याचा आहे तो शिकवतो की बी आता भाजायला घेतलं पाहिजे. आणि बी एकदा भाजलं ना की ते उगवत नाही हो. पृथ्वीची पाण्याची जरी भेटी झाली ना तरी ते बी उगवत नाही. म्हणून बोले ना आता पुनरपी संसारा येणे नाही. जन्माला आलो हाच मोठा सगळ्यात प्रश्न. तुम्ही आम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो हा सगळ्यात मोठा प्रश्न. सद्गुरू जर नाही भेटला तर हा बोलले प्रश्न अनउत्तरित राहिला. या प्रश्नाचं उत्तर या विश्वामध्ये कोणीही देणार नाही. नाही देणार बाबा, नाही देणार महाराज, नाही देणार भगत, नाही देणार भटजी. सद्गुरूच पाहिजे. म्हणून जित्या सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य व्यर्थ आयुष्य व्यर्थ आयुष्य. मग आयुष्य व्यर्थ जाऊ नये म्हणून काय करायचं ते बघ. मुळी धान्यच नाही पेरले तर बोलले उगवेल कैसे. जरी केले ईश्वर भजन तरीच होईचे पावन. जैसे व्यवहारिता धन राशी माता लाभे. बघा, किती जरी व्यवहार धान्य किती जरी कमवलंस तरी सद्गुरू बोलले नेता नाही येणार. मग जे नेता येते ते घे ना. गणपती बरोबर जे शिदोरी देतात ना ती शिदोरी तुझ्या बरोबर पाहिजे. सद्गुरू बोलले कारण कफन में जेब नाही होती. मग जे न्यायचंय ते घे ना, जे नाही घ्यायचं ते काय कमवत बसलायस. सद्गुरू बोलले जरी केले ईश्वर भजन तरीच होईचे पावन. जैसे व्यवहारिता धन राशी माता लाभे. किती जरी राशी असल्या ना दृश्यातल्या व्यवहाराच्या तरी त्या तुझ्या बरोबर कोणी देणार नाही. मग तुझ्या बरोबर जाणार काय ते घे हो. दिदल्या विना पावेजे ना, पेरल्या विना उगवेना, ऐसे वाक्य जना ठाऊकचे आहे. सद्गुरू बोलले मग काय पेरायचं हे पण कळलं पाहिजे हो. प्यार दो प्यार लो, नियम आहे सृष्टीचा. बोलण्यासारखे उत्तर येते. मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. बघा, अरे बोलला की कारे बोलणार आहे समोरचा, आहो बोलला तर काहो बोलणार आहे. म्हणून सद्गुरू बोलले ना बोलण्यासारखे उत्तर येते. मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. म्हणून सद्गुरू बोले दिदल्या विना पाहिजे ना, पेरल्या विना उगवेना. माझ्या आधी दिलं पाहिजे ना. मग काय द्यायचंय. काय द्यायचंय. तू माझं कर मी तुझं करतो. मी देताय तू घेता राहा. मग त्याचं काय करायचंय. त्याच्या घरी काय पाणी नव्हतं ते भरायचंय का, त्याच्या घरी राशन नाही ते भरायचंय. सगळं करायचंय तुझंच करायचंय. हरिभक्ताची या घरी नीच कृत्य अंगीकारी, श्रवण मनन केलेची करी आते आदरे. बघा, सगळं काम तोच करतोय. नाकावाटे श्वास घेतोय, डोळ्यावाटे बघतोय, कानावाटे ऐकतोय, मुखावाटे बोलतोय. अखंड आवाहन विसर्जन, आवाहन विसर्जन, विसर्जन हे ज्याचं आव्हान. दिदल्या विना पावेजे ना, पेरल्या विना उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकेचे आहे. न करिता सेवेच्या व्यापारा. मग सेवा कळली पाहिजे हो, आणि व्यापार कळला पाहिजे. न करिता सेवेच्या स्वामी समणे कोठे मोशारा, ऐसे अंती भक्त जना नरा सोयीत न घडे. पगार पाहिजे म्हणजे सेवा केली पाहिजे ना. दृश्यातला पगार पैशाच्या स्वरूपात मिळेल, पण तुम्हाला आम्हाला जो पगार पाहिजे तो कुठला. शेवटचा दिवस गोड व्हावा.
शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता हट्टास. शेवटच्या दिवसासाठी सगळा हट्टास चाललाय. बरोबर बोलले. पुढे लिहिलं, जिता नाही भगवत भक्ती मग मेल्या कैशी होईल मुक्ती. हा, जिवंतपणी जर भगवत भक्ती नाही केली तर तुला वाटतंय का मेल्यावर ती मुक्ती होईल. पण माणूस काय म्हणतो माहितीये का, मेल्यावर काय. सद्गुरू बोलले मेल्यावर काय नाही, जे काय ते इथंच आहे. इथंच करणं इथंच सूट. जित्या जिवंत आहेस ना, जित्या जित्या नाही भगवत भक्ती मग मेल्या कैसी होईल मुक्ती. असो जे जे जैसी करती ते ते पावती जैशीची. म्हणून जायचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. मग शेवटी इतिश्री. शेवटी काय तर बोले इतिश्री. हा, एकदा इतिशी श्रीची इति झाली की मग श्री नाही मग कैलास. हा, इतीची श्री झाली, श्रीची इति झाली ना की बोले नंतर श्री नाही मग कैलासवासी स्वर्गवासी. हा, हा, पैगंबरवासी. हा, जिवंत आहे तर भगवत भक्ती करो. जिवंत आहे तरच परमार्थ करो. देहात ताकद येताच परमार्थ करो. तर तुझ्या मुक्तीचा मार्ग सोपा होईल. आणि त्यासाठी ज्ञानेश्वर आलेला आहे. हा, निवृत्ती ज्ञानदेव सोपा नाही मुक्तीचा मार्ग. हा, जोपर्यंत निवृत्ती भेटत नाही तोपर्यंत ज्ञानाचा मार्ग सोपा नाही मुक्तीचा मार्ग. सद्गुरू बोलले. हा, त्यांनी त्यावेळी निर्जीव भिंत चालवली. आज पण ज्ञानेश्वर काय करतोय तर निर्जीव भिंतच चालवतोय. आणि जेव्हा ज्ञानेश्वर निर्जीव भिंत चालवतो ना त्यावेळी चांगदेव काय करतो तो वाघावरती येतो. कशावर, हातात सर्पाचा चाबूक आणि जिवंत वाघावरती चांगदेव आलेला असतो. आणि ज्यावेळी त्या समोरून भेट होते ना आकाश मार्गामध्ये त्यावेळी चांगदेव विचार करतो. बोलतो माझी तर बोलतो सजीवावर सत्ता आणि ह्याची बोलतो निर्जीवावर सत्ता. निर्जीव भिंत चालवली. मग आज पण सद्गुरू नेहमी सांगतात ज्यावेळी चांगदेवानं हे बघितलं ना दृश्य, निवृत्ती ज्ञान सोपान मुक्ताई 4 भावंड त्या भिंतीवर बसून त्या भिंतीला चालवलं होतं. आणि चांगदेवानं ते बघितलं त्यावेळी चांगदेव विचार करायला लागला. बोलतो माझी सजीवावर सत्ता याची निर्जीवावर सत्ता. चांगदेवाच्या हातातला सर्पाचा चाबूक कधी गळून पडला चांगदेवालाच नाही कळला. ढेंग खालचा वाघ चांगदेवाच्या कधी पळून गेला चांगदेवालाच कळला नाही. शेवटी चांगदेव त्या ज्ञानेश्वराला शरण गेला. तेव्हा त्याला ज्ञानेश्वर यांनी चांगदेव 65 तो ग्रंथ लिहिला. बघा सद्गुरू बोलले. म्हणून बोलले ना जिता नाही भगवत भक्ती मेल्या कैसी होईल मुक्ती. असो जे जे जैसी करती ते ते पावती तैशीची. बघा मग जसं कराल तसं मिळणार आहे. हो, बोलण्यासारखे उत्तर येते मग कर्कश बोलावं ते काय निमित्त. जे जे जैसे करती ते ते पावती तैशीची. बघा पण माझाचा एक भ्रम आहे. माझाचा दुसरा एक भ्रम आहे. माणूस काय करतोय स्वतःची संपत्ती घेऊन तो काय करतो माहितीये का, बोलले त्या पुण्यक्षेत्रामध्ये जातो, त्या देवळांमध्ये जातो, त्या अमक्या देवाला एवढं दान, त्या अमक्या देवाला तेवढं दान. म्हणजे काय की न नाव लिहिता दान करतो. तर त्याच्या पिंडामध्ये एक असा भ्रम असतो. तो बोलतो काय माहितीये का, बोलतो मी एवढं पाप केलंय ना ते बोलतो देवाला पण भागीदार करून घेतोय. सद्गुरू बोलले अरे देव काय बाजारचा भाजीपाला नाही. हा, हा, सगळं बघणारा देव आहे. तो सगळं बघतोय तू काय काय करतोयस. हा, तो सगळं बघतोय. सद्गुरू बोलले देव तुझ्या जवळच आहे पण तुलाच नाही कळलं. तू तिकडे दान करायला गेलास. काय दान करायचं हे न कळल्यामुळं हा खूप पाप केलं आणि पुण्य कमवायसाठी बोलतो दान करायला लागलाय. हा, कुठं समर्थन लिहून ठेवलं. असो जे जे जैसे करती ते ते पावती तशीची. म्हणून बोलले रुका अडका दान केला बोलतो पुढच्या जन्माला मिळेल. सद्गुरू बोलले शक्यच नाही. हा, हा, भिकाऱ्याला रुका अडका दान केला बोलतो पुढच्या जन्माला मिळेल. सद्गुरू बोलले शक्य नाही. हा, तुला पण भिकारी होऊन यायला लागेल हे लक्षात घेतो.
एवं न करता भगवत भजन अंती व्हावी नवी जे पावण जरी आले बरे मरण तरी भक्ती विना अधोगती जरी आले बरे मरण तरी भक्ती विना अधोगती भक्तीच नाही केली आणि बरे मरण आलं फायदा काय शेवटी बघा हा? देहाचा अंत बरा आला हा? देह सावकाश गेला काय फायदा आहे हा? पडो राणे अथवा मशाणी तरी ते पुण्यभूमी झाली पाहिजे सद्गुरू बोलले आमच्या चौकीची हाडं बोलत होती विठ्ठल 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 आमच्या जनीच्या गवऱ्या बोलत होत्या विठ्ठल 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 सद्गुरू बोलले म्हणून साधूने आपले जित असताच सार्थक केले शरीर कारणी लागले धन्य त्याचे साधून काय केलं तर स्वतःच शरीर सार्थक केलं अर्जुनाचा रोम रोम बोलत होता श्रीकृष्ण 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 श्री अर्जुन झोपला होता नारदाला सांगितलं जाऊन बघ नारद बोलले सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण भगवंता श्रेष्ठ भक्त कोण तुझा बोला जा अर्जुन झोपला त्याच्या छातीला कान लाव आणि ज्यावेळी अर्जुन झोपला असताना छातीला कान लावला तर आतमधून श्रीकृष्ण 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 असा आवाज येत होता म्हणजे काय भक्ती असेल हो हा म्हणून सद्गुरू बोलले म्हणून साधूने आपले जित असताच सार्थक केले शरीर कारणी लागले धन्य त्याचे बघा मग शरीर कारणी लावलं पाहिजे बघा नाहीतरी विषय कारणी लावतात ना विषय नको नको त्या विषयामध्ये वापरून त्या शरीराला कारणी लावतात त्यापेक्षा भगवंताच्या कारणी शरीर लावो सद्गुरू बोलले जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी पडो मशाणी तरी ते धन्य झाले बघा कुठं जरी पडले तरी धन्य आहे ना सद्गुरू बोलले राणी अथवा मशानी कुठं पडू दे तरी बोलले धन्य झाले साधूचा देह कितपला अथवा श्वानादिकी बक्षिला हे प्रशस्त न वटे जनाला मंद बुद्धिस्तव आणि ज्याची मंद बुद्धी आहे ना ते काय करतात ते बोलतात साधू कितपला म्हणजे त्याला असं असं झालं एवढा त्यांनी परमार्थ केला तरी पण त्याचं असं का समर्थांनी सरळ लिहून ठेवलं साधू देह कितपला अथवा श्वानादिकी बक्षिला अरे तू देह कुठेतरी कार्याला आला सद्गुरू बोलले श्वानाने तरी भक्षण केलं ना त्याची एक वेळची भूक तरी भागली सद्गुरू बोलले नेहमी उजवं घेता आला पाहिजे आपल्याला साधूचा देह कितपला म्हणजे काय तो काय बोलतो अरे बोलतो एवढा परमार्थ केला तरी बोलतो खिचपून खिचपून मेला म्हणजे काय सद्गुरू बोलले कळलं पाहिजे प्रारब्धी टाकेलाय ना देह मग संदेह फिटला पाहिजे कारण प्रारब्ध प्रमाण मानता आलं पाहिजे इथं भोगून गेलं ना सुटका आहे तुझी नाहीतर ते बाकी राहिलं ना तर पुन्हा भोगायला यावं लागेल पुन्हा ते प्रारब्ध सद्गुरू बोलले जर आता ठेवून जाशील ना तर पुन्हा यावं लागेल संसारामध्ये म्हणून साधू देह कितपला अथवा श्वानादी बक्षिला हे प्रशस्त नवटे जनाना मंद बुद्धिस्तव अंत बरा नवेची म्हणून कष्टी होती तर जन परी ते बापडे अज्ञान नेंती वर्म म्हणून बोलले ना जो जन्मलाची नाही ठाईचा त्या समृद्धी येईल कैसा विवेक बळे जन्म मृत्याचा घोट घेतला बर्जेने म्हणून सद्गुरू बोलले जो जन्मलाची नाही ठाईचा जो जन्माला आलाच नाही त्याला मृत्यू कसा असेल सद्गुरू बोलले मग जन्म मृत्यू कुणाला जो जन्माला आला त्याला मृत्यू आहे मग जन्मलाची नाही ठाईचा जो जन्माला आलाच नाही तो जळीस्थळी काष्टी पाशांनी भरून उरलाय जाते ती माया येते जाते ती माया रस्ते ती माया खसते ती माया फोटो मायेचा आहे तो जो जन्मलाची नाही ठाईचा त्यास मृत्यू येईल कैसा सद्गुरू बोलले विवेक बळे जन्म मृत्याचा घोट धरला बळे बघा जेणे स्वरूपानुसंधान बळे सगळी मायाच नाडळे तयाचा पार न कळे ब्रह्मदिकांसी कारण सद्गुरू बोलले तयाचा पार न कळे ब्रह्मदिका वेदांनाही नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा म्हणून बोले ना सद्गुरू बोले तयाचा पार न कळे ब्रह्मादिकांसी बघा अरे अरे ब्रह्मादिक हे जायच्या आज्ञाधारक तू एक मानवी रंक भजेसी ना तरी काय गेले इथे काय बा कुणाचे गेले आपले आपणाने इथे गेले येथे दोष नाही कुणाशी शिकवावे आपल्या मनाशी क्षणक्षणा 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 म्हणून ना स्वरूपानं संधान वळे सगळी मायाचे नाडळे तयाचा पार न कळे ब्रह्मादिकांशी तो जितची असता मेला मरणास मारून झाला
जन्ममृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. बघा, मग जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. बघा, जन्म मृत्यूचं स्मरणच झालं नाही पाहिजे. सद्गुरू बोलले, मी कार्यकारण आलोय, मला काय करायचं हे मला कळलंय, मला काय करून जायचं हे मला कळलंय, आता मला जन्म पण नको आणि मृत्यू पण नको. सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले, मरणास मारून झाला, मरणाला मारायचे. नाही तर माणूस शरीरामध्ये मरतो ना सारखा, जरा भीती आली की मेला, जरा भीती आली की मेला. दृश्यातलं मरण देह ठेवल्यानंतर येतं, पण सद्गुरू बोलले माणूस ठाई ठाई मरतोय. त्याचं काय करायचं? मग याला मारतात कोण? भीती निर्माण करतात कोण? सद्गुरू लिहून ठेवलं, जो जित असताची मेला. जिवंत आहे पण जितची प्रयत्न समान आहे, फायदा काय त्याचा? मरणाच मारून ज्याला, मग मरणाला मारायचे, काय करायचे? जन्म मृत्यू न स्मरे त्याला विवेक बळे. मग बळ कशाचं पाहिजे? तर विवेकाचं बळ पाहिजे. तो जणी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, पदार्थ दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शेलाची नाही. असं ऐसे साधू जन, त्यांचे घडले भजन, तेने भजने पावन इतर जन होती. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेने केलाची करावा विवेक, विवेक केली तर्क फुटे निरूपणी. बघा, विवेक केली तर्क फुटे निरूपणी. बघा, याची साधकाशी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे, तुमचेही समाधान बाणे साधूच ऐसे. जो संतास शरण गेला, तो संतची होऊन ठेला, इतर जनास उपयोग आला कृपाळूपणे. मग सद्गुरू बोलले, जो संतास शरण गेला तो संतची होऊन ठेला. देव पाहावायशी गेलो आणि देवची होऊन ठेलो. संतांच्या साणीमध्ये आपणासारखे करीत तात्काळ नाही, काळ्या वेळात यायला लागे. बघा, आपणासारखे करतात, स्वतःसारखे करून टाकतात. बघा, म्हणून सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले, तो संतांच शरण गेला तो संतची होऊन ठेला, इतर जनाचे उपयोग आला कृपळपणे. ऐसे संतांचे महिमान, संत संगे होते ज्ञान, सत्संगाप्रती साधन अनेक नाही. सत्संगा वेगळं दुसरं साधन अनेक नाही हो कुठलं. बोलले सद्गुरू, बोलले सत्संगे संत संगे होते ज्ञान. मग ज्ञान कशातून होतं? तर बोले संत संगे होते ज्ञान. म्हणून बोले ना, संग सत्संगाप्रती साधन अनेक नाही. गुरु भजनाचे आधारे, निरूपणाचे विचारे, क्रियाशुद्ध निर्धारे पाविजे पद. परमार्थाचे जन्मस्थान, त्याचे सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान अकस्मात बाणे. देह मिथ्या जाणून जीवे, याचे सार्थकची करावे, भजन भावे तोष व्हावे चित्त सद्गुरूचे. बघा, शरणागतांची व्हाय चिंता, तो एक सद्गुरुदाता, जैसे बालक वाढवी माता, नाना यत्न करुणी. बघा, म्हणून सद्गुरूचे भजन, जयासकडे तोची धन्य, सद्गुरु विन समाधान अनेक नाही. सरली शब्दाची खटपट, आला ग्रंथाचा शेवट, येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. म्हणून बोलले ग्रंथाचा शेवट आलाय. सद्गुरू बोलले, कुठल्या ग्रंथाचा शेवट आलाय? जो जो ग्रंथ सद्गुरू चरणी बसला त्याचा शेवट आलेला आहे. बघा, शेवट सद्गुरू बोलले उत्तमाचा झाला पाहिजे. सद्गुरू भजन करता करता देह गेला पाहिजे. म्हणून सद्गुरू भजनाप्रते काही मोक्षदायक दुसरं नाही. म्हणून सद्गुरू ना, परमात्माचे जन्मस्थान ते सद्गुरूचे भजन. बघा, सद्गुरू भजने समाधान, बोलले अकस्मात पाणी. म्हणून सद्गुरू भजनाप्रते काही मोक्षदायक दुसरे नाही. जयास न म्हणे तेही अवलोकावी गुरुगीता. बघा, ते निरूपिले बरवे, पार्वती प्रति सदाशिवे, या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे. या कारणे सद्गुरू बोलले, या कारणे सद्भावे सद्गुरु चरण सेवावे. सद्गुरु चरण सेवावे म्हणजे काय करावं? अखंड दासाने श्रवणामध्ये असावं. प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी करावे आणि अखंड का करत राहावे? तर कृतज्ञपणाचा विश्वामध्ये दोष लागू नये म्हणून करावे. म्हणून सद्गुरू भजने, सद्गुरू बोलले सद्गुरू चरण सेवावे. सद्गुरू चरण सेवायचं काय म्हणजे काय करायचं? तर श्रवण करायचं. जो एक ग्रंथीचा विवेक विवंचुनी पाहे साधक, तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा.
जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणून हे प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी. सद्गुरू बोलले जे जे ग्रंथी बोलिले अद्वैत तो म्हणून हे प्राकृत सत्य जाणावा वेदांत अर्थविषयी. प्राकृत हे वेदांत कळे सकळ शास्त्री पाहता मिळे आणि समाधान निवळे अंतर्यामी. ते प्राकृत म्हणून जे ते ज्ञानाचे उपाय मूर्खासी हे कळे काय मरकटा नाडिकेळ दैसे. सद्गुरू बोलले मूर्खाला काय कळेल हो. सद्गुरू बोलले प्राकृत आणि ज्ञान याच्यामध्ये सद्गुरू मूर्खाला काय कळेल तर त्याच्या समर्थाने गुम्मा दिली ती मरकटाच्या हातात नारकेळ दिलं. अरे आतमध्ये थंडगार पाणी आहे, आतमध्ये बोलले खोबरं आहे, हे मरकटाला कळल कसं. सद्गुरू बोलले जसं माकडाच्या हातात नारकेळ नारकेळ सापडतं तसं अवस्था माणसाची झालेली आहे बघा. एकदा जर त्यांनी तर वरचा जर सगळा किस काढला, आतमध्ये नारळ फोडल्यानंतर थंडगार पाणी मिळेल. हा पण पाणी कळलं पाहिजे, नारळ काढला पाहिजे. हा हे प्राकृत म्हणून हे तेथे ज्ञानाचे उपाय मूर्खासी हे कळे काय मरकटा नारिकेळ दैसे. आता असो हे बोलणे अधिकार प्रत्वे घेणे शिंपी मधील मुक्त होणे म्हणूची नाही. हा पण शिंपी मधील मुक्त होण्यासाठी स्वाती नक्षत्राचं पाणी त्या शिंपल्यामध्ये पडल तरच मोती होईल ना. शिंपी मधील मुक्त म्हणे म्हणूची नाही. जे ते नेती नेती श्रुती. हा वेदांनाही नाही कळला जे ते नेती नेती श्रुती. हा म्हणून बोले ना जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. सद्गुरू बोलले निरूपण कुठल्या पण भाषेमध्ये असू दे, निरूपण जरी मराठीमध्ये केलं तरी ते इंग्लिशमध्ये कळणार आहे, हिंदीमध्ये कळणार आहे, कर्नाटिकमध्ये कळणार आहे, प्रत्येक भाषेमध्ये कळणार आहे. कारण बोलणारा एकच आहे ना आतमध्ये, तो बरोबर बोलून घेतो, समजून घेतो बघा. म्हणून जे ते नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. म्हणजे इथं कुठलीही भाषा आडवी येत नाही हो. सद्गुरू बोलले तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्म आद्यांती अनुर्वाच्य. आणि ते परब्रह्म जे आहे ना ते कसं आहे तर अनुर्वाच्य. अनुर्वाच्य म्हणजे काय तर ह्या तुमच्या आमच्या वाचन त्याचं वर्णन करू शकत नाही असं त्याला म्हणतात अनुर्वाच्य. म्हणून बोलले ना जेथे नेती नेती श्रुती तेथे न चले भाषा व्युत्पत्ती परब्रह्म आदि अंती कसं तर बोले अनुर्वाच्य. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहांत निरूपणाम समाज 10वा. जय जय रघुवीर समर्थ.